पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। नगर परिषदा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतमोजणीच्या दिवशी 21 डिसेंबर 2025 रोजी आणि काही नगर परिषदा नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदासाठी 20 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेळीच उपाययोजना करावी आणि अशा काही घटना घडल्यास त्वरित कठोर कारवाई करावी असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत। नगर परिषदा व नगरपंचायतीच्या मतदानाची व मतमोजणीच्या तयारी संदर्भात संबंधित सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गेली 2 दिवस दिनांक 16 व 17 VC बैठक घेण्यात आली। यावेळी ते बोलत होते। आयोगाचे सचिव सुरेश काकानी, पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा यांच्यासह आयोगातील विविध अधिकारी उपस्थित होते। वाघमारे म्हणाले की मतदान आणि मतमोजणीची सर्व प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, काही अनुचित प्रकार घडल्यास कठोर कारवाई करावी व केलेल्या कारवाई संदर्भात सर्व प्रसार माध्यमांना वेळीच अवगत करावे। केलेल्या कारवाईची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडेही पाठवावी। केलेल्या कारवाईबाबत मतदार उमेदवार राजकीय पक्ष आदींना माहिती न झाल्यास चुकीचे चित्र उभा राहते। ही बाब टाळण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी। काकानी यांनी सांगितले की 20 डिसेंबर 2025 रोजी मोजक्या ठिकाणी मतदान होत असले तरी 21 डिसेंबर 2025 रोजी सर्व नगर परिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी होणार आहे। त्यांचे निकाल आणि त्यानंतरची परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने पोलिसांसह सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय साधावा। त्याचबरोबर मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजेनंतर कुठल्याही प्रकारच्या प्रचाराची जाहिरात इलेक्ट्रॉनिक किंवा मुद्रित माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाही। याबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून अवगत करावे। शर्मा म्हणाले की मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आवश्यक बंदोबस्ताच्या दृष्टीने नियोजन करावे। कुठलीही घटना घडल्यास त्यावर कारवाई केली जाते, परंतु कारवाई संदर्भातल्या बाबी लोकांसमोर येत नाहीत। त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्याबाबत चित्र उभे राहते, ते टाळणे आवश्यक आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।